एक दिल्लीचा पप्पू आणि आता मला असं वाटतंय पृथ्वीराज चव्हाण डप्पू वय झालंय. आता अक्कल गुडघ्यात गेली यांची. हे आता सर्व पप्पूची बुद्धी वापरायला लागलेत की आम्ही काहीतरी असं बोलू, विधान करू येण्यासारखं आणि आम्ही मोठं होऊ. मोठं नाही होणार, हे महानगरपालिकेमध्ये पण टप्प्यात जाणार. आम्ही पहिलं खोटं बोललो आणि आता त्याच्यानंतर आमच्यावर हिंदुस्थान चिकार भारी पडला. सर, सध्या महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, त्यांचे ऑपरेशन सिंदूरबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य व्हायरल जात आहे. त्याच्यावर तुमचे काही मत आहेत का? कालच मी त्यांचं वक्तव्य ऐकलं की ऑपरेशन सिंदूरबद्दल. हे आता काय माहिती आहे काय, काँग्रेसवाले जे आहेत ना हे येडे झालेत. त्यांची बुद्धी नष्ट झालेली आहे. कारण का ते आता काय माहिती आहे काय, बिहारचं पण सरकार गेलं, सर्वीकडे ते डामाडोल व्हायला लागलेत. एक दिल्लीचा पप्पू आणि आता मला असं वाटतंय पृथ्वीराज चव्हाण डप्पू. पृथ्वीराज चव्हाण डप्पू झालाय. तो दिल्लीचा एक पप्पू, त्यांनी पण पहिलं काहीतरी विधान केलेलं आणि आता जो आहे तो पृथ्वीराज चव्हाण डप्पू आहे. तो का अक्कल आहे त्यांना? अरे हिंदुस्थाननी पूर्ण ऑपरेशन सिंदूरबद्दल मोदीजींची, अमित शहाजींची, आपले संरक्षण मंत्री आहेत त्यांची, सर्वांची वाहवा केली आहे आणि हा येण्यासारखं काहीतरी बोलून लोकांना कळते. ह्यांची जी परिस्थिती आहे ना, बुद्धी आता भ्रष्ट झाली यांची. हे आता काहीतरी बडबडायला लागणार. आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे ह्याला काय वाटते की मी काहीतरी बोललो तर मी मोठा होईल. लोकांना सर्व कळते, लहान पोरापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना कळायला लागलंय की मोदीजींनी, अमित शहाजींनी, आमचे संरक्षण मंत्री यांनी काय केलं आणि पाकिस्तानला कसा सडेतोड उत्तर दिलं. पाकिस्तान परत कधी आपल्याकडे वाकडे नजरेने सुद्धा बघणार नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलं. तर ह्यानं काय अक्कल नाही. हे आता सर्व पप्पूची बुद्धी वापरायला लागलेत की आम्ही काहीतरी असं बोलू, विधान करू येण्यासारखं आणि आम्ही मोठं होऊ. मोठं नाही होणार, हे महानगरपालिकेमध्ये पण टप्प्यात जाणार. तर पण असं बोलण्यावरून त्यांचे काय फायदा होणार आहे? कारण असं तुम्हाला असं वाटत नाही का की ही सरकारने आपलं वाहवाही करण्यासाठी काहीतरी लपवलं असेल, की जे पहिल्या दिवशी आपलं नुकसान झालं असं ते लपवून खोटी बातमी अशी पसरवली असेल, असं नाही वाटत तुम्हाला? बघा, असं काही नाही लपवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि आपले देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री आपले अमित शहाजी हे आमच्याकडे अशी लपवण्यासारखी काहीच आम्ही हे ठेवत नाही. जे आहे ते जनतेसमोर मांडून टाकतो आणि 2 दिवसानंतर आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे कुठचे अड्डे उडवून टाकले हे सुद्धा दाखवलंय त्यांना. त्यावेळी पण हे असेच पप्पू पण असाच बडबड करत होता, पण त्यावेळी नंतर त्यानं सरळ सॅटेलाइट मार्फत जे व्हिडिओ, जे फोटो काढले ते त्यांना दाखवले गेलेत सर्वांना आणि सर्व हिंदुस्थानच्या नागरिकांनी ते बघितलेत आणि त्या लोकांनी स्वतः पण कबूल केलेले आहेत. तर पाकिस्तान पूर्वी बोलत होता की त्यांनी आपले काही विमान पडवले होते, काही विमान शूट डाऊन केले होते, त्याच्याबद्दल काही नाही? काही नाही, आपलं एकही विमान क्रॅश केलेलं नाही, काही नाही. आणि त्या लोकांनी सुद्धा, त्यांचे संरक्षण मंत्री आहेत पाकिस्तानचे, त्या लोकांनी पण संसदेमध्ये, त्यांच्या संसदेमध्ये कबूल केलं की नाही, आम्ही पहिलं खोटं बोललो आणि आता त्याच्यानंतर आमच्यावर हिंदुस्थान चिकार भारी पडला. हे करायला नव्हतं पाहिजे होतं. हे त्यांना कळलेलं आहे. हे फक्त फुकटची वाफा घालत आहेत, तोंडाच्या वाफा बोलतात ना, त्या वाफा घालत आहेत, फुकटच्या वाफा घालत आहेत. मी बोललो ना, पहिलंच बोललो, तो दिल्लीचा एक पप्पू आणि आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हा डप्पू झालाय, डोक्याने डप्पू झालाय. वय झालंय ना, वय झालंय. आता अक्कल गुडघ्यात गेली यांची. या काँग्रेसवाल्यांच्या अक्कला आता गुडघ्यात गेलेले आहेत. हे कावराबवरे झालेले आहेत.